नमस्कार. चंदन गाभा यूट्यूब चॅनलवरच्या ललिता सहस्रनाम स्तोत्राच्या संथा पठण उपक्रमाच्या आजच्या वर्गामध्ये आपणा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण 62वा आणि 63वा असे 2 ललिता सहस्रनामाचे श्लोक वाचायला शिकणार आहोत. यामध्ये जी देवीची विशेषणं आली आहेत त्यामध्ये तिला ध्यान करणारी आणि स्वतःच ध्यान असणारी आणि ध्यानाचा विषयही असणारी असं म्हटलंय. याखेरीज तिला धर्म आणि अधर्म याच्या पलीकडे असलेली असं म्हटलंय. ब्रह्मांड स्वरूप म्हटलंय. आणखीन जी विशेषण आहेत त्यामध्ये स्वतः जागी असणारी म्हणून जागरिणी असं म्हटलंय. आता इथे असलेलं जागेपण जे आहे ते विचारांचं जागेपण, सावधपण, त्याचबरोबर तिला स्वपंती म्हणजे ती झोपणारी आहे असं सुद्धा म्हटलं आहे. आणि तिला तैजसात्मिका असं म्हटलंय. स्वप्नावस्थेतला जो जीव असतो त्याला वापरला जाणारा हा शब्द तैजस, आणि म्हणून तैजसात्मिका अशी ती आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरीय म्हणजे चौथी अवस्था जी चेतना समाधीची, त्याविषयीचं इथं वर्णन केलंय. आणि ही या सर्व अवस्थांमध्ये असणारी आहे असं थोडक्यात म्हणायचंय. म्हणून तिला जागी असणारी पण म्हटलं, झोपणारी पण म्हटलं, स्वप्नात असणारी पण म्हटलं, आणि ती तुरीय अवस्थेला आहे म्हणून तिला तुर्या असं सुद्धा म्हटलं. या सर्व अवस्था विसर्जित झाल्या आहेत अशी सुद्धा ती आहे. आता प्रसंगी आपल्याला असं वाटू शकेल की परस्पर विरोधी अशा या गोष्टी वाटतात. ही सगळी विशेषणं कशी वापरली आहेत? तर आदिशक्तीचं सार्वत्रिक आणि सार्वकालिक असणं, सगळीकडे असणं आणि तरीही कुठेही नसणं, या सगळ्याचा विचार इथे कुठेतरी केलाय. आणि म्हणून तिला सृष्टीकर्त्री, ब्रह्मरूपा हे तर म्हटलंच आहे, पण आणखीन काय म्हटलंय तर गोप्त्री म्हणजे रक्षण करणारी असं तिला म्हटलंय. आणि गोविंद रूपिणी, एकाच देवतेच्या 1000 आयामांचा विचार करत असताना ती कशी कशी आहे हे सांगत असताना ती हे पण आहे, ती ते पण आहे असंच जणू यामध्ये म्हटलंय. अहो, एखाद्या साध्या सामान्य व्यक्तीच्या तुमच्या माझ्या मधल्या गुणांचा जरी आपण किंवा आपल्या वागण्यावरून आपल्याला लावल्या जाऊ शकतील अशा विशेषणांचा जरी आपण विचार केला तरी कितीतरी गोष्टी, कितीतरी आयाम, कितीतरी प्रसंगांमध्ये कितीतरी वेगवेगळे आपण वागत असतो. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या बाबतीत जर असं होऊ शकतं तर आदिमाया, आदिशक्ती, सर्व जगाचा निर्माण करणारी अशी शक्ती, तिच्या बाबतीत तर हे नक्कीच अशक्य नसणार. या आजच्या 62व्या आणि 63व्या श्लोकाला पठणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ध्यानाचा श्लोक म्हणूया. सिंधुरारुण विग्रहां त्रिनयनां माणिक्य मौल्य स्फुरत तारानायक शेखरां स्मितमुखी मापेन वक्षोरुहां वाणीभ्यामलिपूर्ण रत्नचषकं रक्तोत्पलं बिभ्रतिं सौम्यां रत्नघटस्थ रक्तचरणां ध्यायेत् परामंबिकाम्. आता 62वा श्लोक आपण म्हणूया. श्लोक असा आहे. ध्यान ध्यातृ ध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता विश्वरूपा जागरणी स्वपंती तैजसात्मिका. 4 भागामध्ये विभागून आता हा श्लोक आपण म्हणूया. ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, ध्यान ध्यातृ ध्येय रूपा, ध्यान ध्यातृ ध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, धर्मा धर्म विवर्जिता, धर्मा धर्म विवर्जिता, धर्मा धर्म विवर्जिता, धर्मा धर्म विवर्जिता. ध्यान ध्यातृ ध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, 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 ध्यान ध्यातृ ध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता. विश्वरूपा जागरणी, विश्वरूपा जागरणी, विश्वरूपा जागरणी, विश्वरूपा जागरणी, विश्वरूपा जागरणी
स्वपन्ती तैजसात्मिका, स्वपन्ती तैजसात्मिका, स्वपन्ती तैजसात्मिका, स्वपन्ती तैजसात्मिका, स्वपन्ती तैजसात्मिका। विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका। आता 62वा श्लोक आपण संपूर्ण म्हणूया। ध्यान ध्यातृध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, ध्यान ध्यातृध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, ध्यान ध्यातृध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका, ध्यान ध्यातृध्येय रूपा धर्मा धर्म विवर्जिता, विश्वरूपा जागरणी स्वपन्ती तैजसात्मिका। आता 63वा श्लोक म्हणूया। संपूर्ण श्लोक असा आहे। सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी। 4 भागामध्ये विभागून हा श्लोक आता आपण म्हणूया। सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या, 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 सर्वावस्था विवर्जिता, सर्वावस्था विवर्जिता, सर्वावस्था विवर्जिता, सर्वावस्था विवर्जिता, सर्वावस्था विवर्जिता। सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, 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 सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता। सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा, गोप्त्री गोविंद रूपिणी, गोप्त्री गोविंद रूपिणी, गोप्त्री गोविंद रूपिणी, गोप्त्री गोविंद रूपिणी, गोप्त्री गोविंद रूपिणी। सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी, 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 सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी। आता संपूर्ण श्लोक सलग म्हणूया। सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी, सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी, सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी, सुप्ता प्राज्ञात्मिका तुर्या सर्वावस्था विवर्जिता, सृष्टिकर्त्री ब्रह्मरूपा गोप्त्री गोविंद रूपिणी। आजच्या भागामध्ये आपण 62वा आणि 63वा असे 2 श्लोक वाचायचा प्रयत्न केला। उद्याच्या भागात या पुढचे 2 श्लोक वाचूया। आजचा भाग इथे थांबवू। श्री ललिता महात्रिपुरसुंदर्यै नमः।